हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही चाललो होतो चिंचवडला गणपतीच्या मंदिरात व स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं होतं. आज आम्ही चाललो होतो. मी, अंशूचे पप्पा आणि माझी मम्मी सुद्धा आली होती. त्यामुळे गेलो मंदिरात. मंदिरात गेलो होतो. हे बघा, चिंचवडला जाताना हे कोणतं मंदिर आहे नक्की कमेंट करून सांगा. मॉल पासून चाललो होतो. हे मॉल आहे बघा. आम्ही चाललो होतो मंदिरात चाललो होतो. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा कसा आहे. बघा, असं मंदिर आहे. हे गार्डन मधला त्या दिवशी मी व्हिडिओ टाकला होता. खूप सपोर्ट केला त्या व्हिडिओला. खूप लाईक आले, व्ह्यू पण जास्त आलेत. ह्या गार्डन मधलं दाखवलं होतं मी त्या दिवशी. मंदिरात नव्हतं गेलो. आम्ही चाललो होतो बघा मंदिराकडे. मंदिराकडे जाताना इथं बाहेर असे सगळे खाण्याचे स्टॉल वगैरे आहेत. इथं पाणीपुरी वगैरे भेटते. हे बघा, असं मंदिर आहे. इथं पिंपरी चिंचवड मध्ये राहणारे नक्की जात असताना कमेंट करून सांगा. आणि इथं चतुर्थीच्या टाइमला खूप गर्दी होते. मोरया गोसावीचं मंदिर आहे. इथं सर्व माहिती वगैरे पण दिली आहे. तुम्ही बघू शकता. मंदिर खूप छान आहे. सध्या थोडस काम चालू आहे मंदिराचं. मंदिराच्या परिसरात दुकानं वगैरे आहेत. आम्ही पूजेचं ताट वगैरे घेतलं, तर नारळ वगैरे घेतला. आता आतमध्ये चाललो होतो. आतमध्ये काही मोबाईल वगैरे अलाउड नाहीये. जेवढा जमेल तेवढा व्हिडिओ घेतला होता मी. तिथं अंश बघा किती बडबड करत होता त्या पप्पाला. म्हणत होता बप्पा बप्पा करून. खाली सोड म्हणत होता पप्पाला तो. त्याला यानं स्वतः पाया पडायचं असतं. बघा, असं मंदिर आहे. खूप छान वाटतं या मंदिरात गेल्यावर. खूप लोक येतात चतुर्थीला, तर खूप गर्दी असते. इथं अंश बघा पाया पडतोय. इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे स्टार्टिंगला. आणि इथं गणपतीचं मंदिर आहे. महादेवाची पिंड वगैरे आहे. आता अंश बघा कसा पाया पडतोय. जय बाप्पा करून म्हणतोय, पाया पडतोय. नंतर आम्ही मंदिरात चाललो होतो. लाईन होती, गर्दी होती थोडी. कायम गर्दी असते इथं. अंश बघा कसा पाया पडतोय डोकं टेकून. एकदा नाही 2-3 वेळा पाया पडला. आतमध्ये काही मंदिराचा एवढा व्हिडिओ घ्यायला जमला नाही. त्यांनी काही व्हिडिओ घेऊन दिला नाही. मंदिरात अलाउड नाहीये. नंतर आम्ही बाहेर आलो. इथं अशी महादेवाची पिंड वगैरे आहे. 2 पिंडी तिथं. आणि इथून बघा मागची नदी वगैरे दिसतीये. अशी माहिती वगैरे दिलेली आहे बघा. ही पूर्ण माहिती वगैरे आहे. इथून स्टार्ट होते ते. तिकडं पण मंदिर आहेत गणपतीचे. तिथून स्टार्ट होते बघा माहिती. सर्व माहिती दिली आहे. मोरया गोसावीची सर्व माहिती इथं दिलेली आहे. चित्र पण आहेत त्याची व्यवस्थित अशी माहिती वगैरे दिलेली आहे. खूप छान वाटलं होतं. आम्ही खूप दिवसातून गेलो होतो. अंशू बघा कसं करतोय. नंतर आम्ही चाललो होतो. तर अंशू आणि ते पप्पा व्हिडिओ काढत होते. त्यांचं चाललं होतं ब्लॉग बनवायचं. नंतर आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो. गणपतीच्या मंदिरापासून एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे हे मंदिर. आम्ही इथं गुरुवारचं येत असतो. गुरुवार होता त्यामुळे खूप गर्दी होती मंदिरात. बघा कसे भारी डेकोरेशन वगैरे केलं आहे मंदिरात. खूप गर्दी होती. गुरुवार असल्यामुळे गर्दी होती ना. आरतीचा टायमिंग झाला होता. हे असं बघा मंदिर आहे. मूर्ती स्वामींची मूर्ती किती भारी आहे. मंदिरात गेलं की एकदम शांत वातावरण असतं. मन प्रसन्न होतं. बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि घरी आल्याच्या नंतर मी मिसळ बनवली होती. मम्मी आलती, माझा भाऊ पण आलता, त्यामुळे मी मिसळ बनवली होती. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.